कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मंडणगडीतील दापोली फाटा परिसरात काल 29 जुलै बुधवारी रात्री वलसाई ट्रॅव्हल्स आणि गौरीशंकर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बस काही काळ अडवण्यात आल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मंडणगड येथील खासगी वाहतूकदार संघटनेतील मालक आणि चालकांनी या बस रोखून धरल्यानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. रात्री सुमारे 10 वाजल्यापासून 1.5 ते पावणे 2 तास या बस अडवण्यात आल्या होत्या. घटनास्थळी मोठ्या संख्येनं नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आल्या. या घटनेमुळे मात्र सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागलाय. तर ही गौरीशंकर गाडी, आता गौरीशंकर गाडीवाले मालक तर खूप मोठे आहेत, त्यांच्या खूप साऱ्या गाड्या आहेत, 14-15 गाड्या आहेत त्यांच्या. आज प्रत्येकजण आमच्या जर या छोट्या गाडीवाल्यांच्या जर व्यवसायामध्ये जर असे करत असतील, आज ह्यांची गावं सोडून हे लोक आज आडेअंजरला ह्या साईडला येऊन गाड्या भरायला लागलेत. तर आम्ही ह्या छोट्या गाडीवाल्याने जायचं कुठे गाड्या भरण्यासाठी, की आम्ही धंदा कुठे करायचा? आज आम्ही काय त्यांना गाड्या बंद करायला सांगितल्या नव्हत्या, की तुम्ही तुमच्या गाड्या ह्या कादिवली गाव यांचा, वलजाईवाल्यांचा, गौरीशंकरवाल्यांचा तिकडच्या साईडच्या आहेत, तर तुम्ही तुमच्या गावातून वेळवी कादिवली इथून तुम्ही तुमच्या गाड्या चालू कराव्यात. पण ही गोष्ट त्यांना अजिबात मान्य नाही आहे. ते त्यांची एकच अट घेऊन बसलेत, आम्ही आमच्या गाड्या बंद करणार नाहीत. आम्ही त्यांना बंद करायचा हा विषय सांगितलेलाच नाही आहे. त्यांना बोलले आम्ही तुम्ही तुमच्या ठिकाणाहून चालवा त्या गाड्या. आज ते लोक या इथं जमलेले जेवढे 100 लोक आहेत, आज ह्यांना सर्वांना विरोध करून हे त्यांचीच मनमानी करतायत. त्यांचीच मनमानी चालू आहे की आम्ही आमच्या गाड्या चालू करणार. मग बाकीच्यांनी काय करायचं? जीव द्यायचा का आता? तर माझी एवढीच विनंती आहे, दापोली मंडणगड बसस्थानक संघाचा उपाध्यक्ष आहे नात्याने सांगतोय, प्रशासनाला फक्त माझी एवढीच विनंती आहे की ह्या मुलांना जी सुशिक्षित बेरोजगार ज्यांनी गाड्या काढले, छोट्या छोट्या जे गावागावात गाड्या चालत आहेत, त्यांची आज ह्या गाड्यांमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे हे मुक आंदोलन काल पण आम्ही आड्यापाट्यावरती आंदोलन केलेलं. त्याला काही कारणास्तव काही विषय साहेबांपर्यंत जायचा होता, दापोली पोलीस स्टेशनला. आज आम्ही साहेबांच्या इथं एक दिवसभर बसलेलो, मुलं बीड खाता पिता दिवसभर तिथं चर्चा केली आणि तिथून आता आम्ही इथं मंडणगड फाट्यावरती आलेलो आहोत की यातून आम्हाला कुठल्या तरी प्रशासनाने मार्ग काढावा. नाही तर मग सगळ्या जिकडच्या दापोली आणि मंडणगड तालुक्यातल्या प्रायव्हेट टोटल गाड्या बंद करून एसटी महामंडळ तीच फक्त चालू ठेवावी. बस आमचं एकच निवेदन आहे. जर आम्हाला जर तुम्ही न्याय देत नसाल तर प्रशासनाने सर्वच गाड्या बंद करून टाकाव्या. इथल्या टोटल मंडणगड दापोलीतले एकही नो लक्झरी नो कुच सर्व वडापच बंद, टोटल बंद होऊन जाऊ दे. मग आम्ही आमच्या गाड्या विकायच्या, काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. बस प्रशासनाला एवढीच विनंती आहे. कशाला आता वाईट आता वाईट देऊन त्यांनी वलजाई ट्रॅव्हल्स म्हणून काय केलंय, पहिली गाडी त्यांची अंधारला वेळवी काढली, आपला मंडणगडला ह्या साईड ग्रुपने बाहेर पडले नारगोल घेतून. असं त्यांनी परत 2 गाड्या घेतल्या. त्यांचं म्हणणं की डवली बिवली चालू करून ते एक मिनिट टांगल आवाशी शेडवाई मार्गे ते धागवत बाहेर पडत. आता तिकडचा रूटचा वेगळा झाला. आता इकडे 10-12 गाड्या आहेत, आम्ही लोक आता आमच्याकडे तेवढा धंदा राहिलेला. त्या रूटने पण त्या नवीन गाड्या चालू केल्या त्यांनी आजपासून. तर आमचं म्हणणं काय होतं, तुम्ही एक रूट तर कुठं तरी बंद करा. प्रत्येकाचा व्यवसाय आहे, प्रत्येकाला पोट आहे, त्यांना पण करू द्या ना व्यवसाय. तर ते ऐकायला तयार नाहीत. मग मला सांगा, तिकडचे 10-15 जण, तिकडचे 10-15 जण, काय करावं त्यांनी? आता तुम्हाला सांगतो, तुम्ही लास्ट टाइम मला फोन केला होता गाडी मुंबईत जायचं, तिथपासून माझी गाडी आज घरात उभी. तिथपासून ना तुम्ही माझ्या गाडीत गेला तर मी तुम्हाला दुसरी गाडी करून दिली होती. तिथपासून माझी गाडी घरात उभी आहे का? ह्या कारणामुळे जी आपली लाईनची बुकिंग होते ती हे घ्यायला. एक तर तिकीट कमी, लोकांना कसं आहे 10-20 रुपये कमी भेटले तर लोक तिकडे जाणार. गाडी दिसायला चांगली, बरोबर आहे. सेवा म्हणजे काय, आपण काय गाडीत जेवण देत नाही किंवा काही देत नाही. सेवा म्हणजे काय असतं, रोज जाणे रोज येणे, तिकीट कमी. रोज जाणे येणे नसतं भाग, तिकीट कमी म्हणजे सेवा चांगली. हा पॅसेंजरचं म्हणणं असतं. गाडीवाले मालकाचं म्हणणं असतं आम्ही सेवा देतो म्हणजे आम्ही रोज जाणं येतं. ओके, अजून काय? त्यासाठी आम्ही हे सगळेजण हे समोरचं कुठं आहेत रे? त्याने बोलवा, कोण आहेत ते? त्याचा उपाध्यक्ष या नेत्याने मी बोलतोय.
की आजच्या या वलजाई आणि गौरीशंकरचा विषय आज 2 दिवस ही पोरं उपाशी आणं सर्व या गाड्या वेगळ्या रूटनी चालू करा असं सांगून सुद्धा ही तक्रार दापोली पोलीस स्टेशनपर्यंत गेलेली आहे. दापोली पोलीस स्टेशनने याची दखलसुद्धा घेतलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, पण आज 2 दिवस पोरं उपाशी आणं त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं पोरं ही सर्व रस्त्यावर उतरलेले आहेत. तर याचा प्रशासनाने दखल घेऊन याचा काहीतरी मार्ग काढावा. विषय असा आहे की आता ह्या वेगळ्या रूटने ज्या गाड्या चालू होत आहेत, आमच्या लाईनचा आत्ता तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण उद्या त्या लाईनला ज्या बाकीच्या लाईनला ज्या चालू झालेल्या गाड्या आहेत त्या उद्या आमच्या लाईनलाही चालू होऊ शकतात आणि आमच्या स्थानिक जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते. यासाठी ह्या आम्ही आंदोलनामध्ये सामील झालो आहोत. किरण पवार, वाहतूक संघटने मंडणगड उपाध्यक्ष. विषय असा आहे की काही गाड्या आहेत की ज्या गावातून स्थानिकांच्या गाड्या आहेत तिथं दुसऱ्यांच्या गावातल्या गाड्या तिथे येऊन व्यवसाय करत आहेत. त्यांनी ते न करता प्रत्येकाचा व्यवसाय बघायचा आहे. प्रत्येकाला पोटपाणी आहे, प्रत्येकाला व्यवसाय करायला अधिकार आहे. प्रत्येकाने एवढंच घ्यायचं आहे की ह्या गाड्या जे चालत आहेत त्यांनी दुसऱ्या गावातनं येऊन बाकीच्यांच्या गावात व्यवसाय करतायत तो फक्त कुठेतरी थांबावा. वलजाई ट्रॅव्हल्स ही कुठं चालते, ह्या गाडीवाल्यांचं मालकांचं नाव असं आहे की नितीन विचारे. यांचं गाव आहे कादिवली. ही चालते आडे अंजारल्यावरून. आडे अंजारल्यामधून 10 गाड्या बाकीच्या लहान गाड्या आहेत त्यांच्यावरून हा विषय चालू झालेला आहे. खासगी वाहतूकदार यांच्यामधील वादात प्रवासी मात्र भरडले जात असल्यानं प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी प्रवासी वर्गातून पोलीस प्रशासन आणि आरटीओकडे करण्यात आली आहे. आंदोलकांचं म्हणणं आहे की काही मोठ्या ट्रॅव्हल्स ऑपरेटरच्या कार्यपद्धतीमुळे स्थानिक बस चालक आणि छोट्या वाहनधारकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप आहे. या संदर्भात अनेकदा चर्चा आणि बैठकीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र संबंधित प्रतिनिधी उपस्थित राहिले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याच पार्श्वभूमीवर संतप्त बस चालक आणि स्थानिक नागरिक आर्या फाट्यावर एकत्र जमले आणि संबंधित ट्रॅव्हलच्या बस काही काळ रोखून धरल्या. पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांनी आपली भूमिका मांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि अशी बैठक आज झालेली आहे. त्यानंतर आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात आलं. दरम्यान या घटनेचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती वेगानं प्रसारित होत असून त्यामध्ये नागरिकांची गर्दी, बस अडवण्यात आल्याची दृश्य आणि सोबतच पोलिसांकडून परिस्थिती हाताळली जात असल्याचं दिसून आलं. स्थानिक नागरिकांनी या वादावर तातडीनं कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी सध्या केली जातेय. अन्यथा भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी.